हा कर्ली मासा आहे, त्याच्या तुकड्या करून आणल्या होत्या मी. मच्छीवाल्याकडनंच तिरकस कापून घ्यायचे असतात. ह्याच्यात भरपूर काटे असतात, पण चवीला अतिशय छान असतो मासा. याला आपण मीठ लावून घेतो चवीनुसार. एक चमचा लिंबाचा रस घेतलेला आहे, तो घालत आहे मी आता. आता हळद थोडीशी, लाल मसाला टाकते, तो देखील लावून घ्यायचा आपल्याला व्यवस्थित. मच्छीला मीठ मसाला हळद व्यवस्थित लागलं तर ती छान, अतिशय छान लागते. आलं लसूण पेस्ट पण टाकू शकता तुम्ही, तुम्हाला आवडत असेल तर. आपल्याला हे सगळं लावून अर्धा तास ठेवून द्यायचे मुरत, आणि त्याच्यानंतर आपण फ्राय करणार आहोत. एकदम जास्त टाकू नका तुकड्या, मग ते तळताना प्रॉब्लेम होतो. शक्यतोवर हा मासा करीमध्ये करत नाहीत, फ्रायच करतात. कारण याच्यात भरपूर काटे असतात, आणि करीमध्ये जर हा सोडला मासा तर ते काठे निघू शकतात बाहेर, असे करीमध्ये पसरू शकतात. तिरकस कापल्यामुळे याचे काटे काढणे सहज जमते. तळून झालेली आहे, मी काढते. हा दुसरा घाणा घातला होता मी, तो पण त्याच प्रकारे पहिल्याच प्रकारे तळून घेतलेला आहे. तळून झाल्यावर तव्याच्या साईडला काढून ठेवायची असते मच्छी, म्हणजे जास्तीचं तेल निघून जातं. तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आपली मस्तपैकी चवदार कर्ली तयार झालेली आहे. चपाती भाकरी कशावर देखील खाऊ शकता तुम्ही.